झी 24 तास एक पाऊल पुढे। स्माइल पिंकी या नावाने ओळख मिळालेली पिंकी सोनकर थेट विम्बल्डनच्या मेन्स फायनलमध्ये टॉस उडवणार आहे। दुमडलेल्या ओठांचं व्यंग्य घेऊन जन्माला आलेल्या पिंकीवरती स्माइल ट्रेन या संस्थेनं मोफत सर्जरी केली होती। 2008 मध्ये तिच्या स्माइल पिंकी या नावाने तिच्यावरती डॉक्युमेंटरी काढण्यात आली। या डॉक्युमेंटरीला ऑस्कर पुरस्कार मिळाला होता। यावर्षी स्माइल ट्रेन विम्बल्डनचे पार्टनर आहेत, त्यामुळे पिंकीला फायनलमध्ये टॉस उडवण्याचा मान मिळाला आहे। पिंकी सोनकर मिर्झापूर या छोट्याशा गावातून थेट लंडनला प्रवास करण्यास सज्ज झाली आहे। विम्बल्डन या टेनिसमधील मानाच्या ग्रँड स्लॅम मेन्स फायनलमध्ये टॉस करण्याचा मान तिला मिळाला आहे। 11व्या वर्षी पिंकी सोनकरला 7 जुलैला होणाऱ्या फायनलमध्ये रॉजर फेडरर पासून ते नोवाक जोकोविच पर्यंत अशा दिग्गज टेनिसपटूंना भेटण्याची संधी मिळणार आहे। पिंकी सोनकरला जन्मापासूनच क्लेफ्ट लिप अर्थात दुमडलेल्या ओठांचं व्यंग झालं होतं। 2007 मध्ये पिंकीच्या आयुष्याला कलाटणी देणारी एक घटना घडली। स्माइल ट्रेन या जगातील सर्वात मोठ्या संस्थेनं तिच्या ओठांवर मोफत सर्जरी केली आणि तिचं आयुष्यच बदललं। तिच्या याच प्रवासावर 2008 मध्ये मेगन मायलन्सनं स्माइल पिंकी ही 39 मिनिटांची डॉक्युमेंटरी बनवली। याच डॉक्युमेंटरीला ऑस्कर पुरस्कारही मिळाला। याच डॉक्युमेंटरी नंतर पिंकी सोनकर या मिर्झापूरमधील छोट्याशा गावातील मुलीची ओळख संपूर्ण जगाला मिळाली। - 2013 विम्बल्डनसाठी स्माइल ट्रेन ही संस्था चॅरिटी पार्टनर आहे। पिंकी त्यांची पेशंट असल्यानं तिला यावेळी विम्बल्डनच्या फायनलमध्ये टॉस उडवण्याचा मान मिळाला आहे। विम्बल्डन पूर्वी न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर पार्कमध्ये विम्बल्डन सेलिब्रेशनमध्ये पिंकी सहभागी होणार आहे। यावेळी तिला मोनिका सेलेस आणि जिम कुरियरला भेटण्याची संधी मिळेल। विम्बल्डनच्या सेंट्रल कोर्टवर मॅच पाहण्याचं स्वप्न हे अनेकांचं असतं, मात्र पिंकी सोनकरसाठी हे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।